हॅलो, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मी पायल लिमगिरे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपलं यूट्यूब चॅनल पायल ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. आज मी तुम्हाला माझं माहेरचं घर आणि आईबाबांनी छोट्याशा गार्डनमध्ये काय काय लावले आणि किती लावले ते सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मी आता भेंडी तोडायला लागली. बुग्गू काय बसत नव्हता म्हणून रवी त्याला फिरायला घेऊन चाललाय. देसी भेंडी आहे ही, किती मोठे आहे ते बघा. अजून काय काय लावले मम्मी? मिरची नाही का आल्या? आता भेंडीची भाजी करायची. ही बघा फुलं किती, ही फुलं कशाची आहेत? किती सुंदर दिसते. हा किती सुंदर दिसते, एकदम रेड. गणेश वेळ. इथं बाजरी पण लावली आणि ही मिरची आहे. त्या आल्यात की मम्मी मिरची? एक दोन आल्यात. इथं बी आहे. इथं पण आलेत मम्मी, मोठे आलेत की मिरच्या. हो तुटली माझ्याकडून एक. ही सगळ्या भेंडीच आहेत. आणि ही काय? ती मिरची लावली. ती गेंद्याचं फुल आहेत ना? अजून आले नाहीत वाटतं फुलं. झेंडूची. आणि पपईचं झाड आहे बघा. एक दोन पपई ठेवलेत मम्मीने पिकायला. तर इथं बघा किती आलेत पपई. कच्चीच आहे ते अजून. भेंडी तर लय येतात. आठवड्यातनं काढत असतात. लय लिखतात मग. अजून तिकडं पण लावलेत कशाची, वांगीची आणि कशाचे लावलेत ते पण तुम्हाला दाखवते. इकडे बघा टोमॅटोचे तर लय लावलेत आणि इतकी टोमॅटो येतात ना, पूर्ण भरूनच जाते झाड. ते पिकले तिथं मम्मी टोमॅटो दोन. ही भेंडी बघा किती मोठी, लयच मोठे येतात. ही पण किती मोठी. ही खाली आहे की ब्याच, इतके ब्याच का करताय? 2-3 झाले की. ही एक आहे. इथं बी आहे एक, इथं आहे एक. हे पण आहे. ही तर लय निबार झाली. ही बियासाठी ठेवा. ब्याची आमटी करायची. हा होते ना, निबारच झाले ते. काढून घ्या नाही तर नंतर जास्त निबार होतात. नाही ते वाळायचे, झाडाला वाळल्यानंच काढायचे ते 3 भेंडी. हे पण एवढ्या सगळ्या झाल्यात बघा भेंडी. तरी अजून आहेत त्याच बघा. तर हे बघा इथं टोमॅटोची ह्याची झाडं. ही एक पिकलाय. ह्याला तर बघा किती लागलेत. तुळस आहे. आणि ही मोगऱ्याच आहे का मम्मी? ही आताच लावलाय मोगऱ्याचा. आणि ही कसंच आहे काय माहित, पानकमल काहीतरी असतं ना, त्याचं आहे. छोट्या कुंडीत लावलंय. त्यानंतर इकडं पण आहेत बघा. आणि इथं सगळे टोमॅटोचे आहेत. छोटी लागले टोमॅटो. अजून लय लागतात टोमॅटो. हे सगळं टोमॅटोच आहे. तिकडं पण आहे. त्यानंतर इकडं ही फुलाची आहे ती इथं. आणि इथं सुद्धा काहीतरी लावलंय है ना मम्मी? इथं कोथिंबीर लावली, अजून आली नाही. आणि इकडं वांग्याचे आहे ते. वांगी पण अजून आली नाही. ती 1-2 आलेत लहान. ही गवारीची शेंगा आहे. गवारी पण अजून आले नाही त्या. आणि ही काय आहे? पेरूचं झाड आहे का? ही पेरूचं झाड आहे. पेरू पण छोटे आलेत बघा. कच्चीच आहे. इकडे काय लावलंय? कशाची बेर? आबई बाबाईची. काय नाव आहे ती का? फुलं आलेली ती गुलाबी. आणि इथं मिरचीची
आणि ही काय वांग, इकडे पण वांग्याचे लावलेत बघा. आणि इथं आळूची पानं आहे ती. कधी येतील ही? हा का, मला लय आवडतं आळूची पानाची वडी. तर एवढं सगळं मम्मीनी पप्पांनी लावलंय घरच्या घरी भाज्या, एकदम देसी. आणि फवारा वगैरे काही सुद्धा मारलेला नाही बघा. मोगरा आहे का? मोगरा नाही, काय तर म्हणते त्याला. हे बघा आला बघू, नुसतं फिरायला पाहिजे ह्याला. ही त्या शेजारचे काकूने लावले. ही गेवड्याचं काय? गेवडा आलं का नाही अजून? गेवड्याच्या शेंगा तिथे लावले बघा. एवढं सगळं मम्मीनी आणि पप्पानी लावलंय. हे बा पप्पा इकडे कारले तोडायला लागलेत. कारले तोडलेत ना तुम्ही मगाशी? मगाशी पप्पानी तोडलेत कारलं. 5-6 तोडले असतील, अजून निघालेत बघा. किती निघालेत? 2. लहान आहेत की अजून पप्पा. ही बारकी ती अजून तोडलेत ना, ती बस झाली की आतमध्ये ठेवलेत ते मामा इथं. हे बघा कसा फिरतो. अरे पिलू चप्पल घाल की, ह्याला चप्पल घाल की, काट टोचतेल. लय स्ट्रॉंग आहे ती, काय सुद्धा त्याला कुठल्या गोष्टीची भीती नाही. किडलंय का? टोमॅटो पण 1-2 किडली होती बरं का पप्पा. इथं कच्चीच आहे ती टोमॅटो. तो तिकडे पिकलंय, तो ती तोड तिथं टोमॅटो पिकलेत. काट टोचतेल त्याला, घे लपून बसतात. ही कारलं भेंडी त्या मामाला लय झालं. आतमध्ये ठेवलेत पप्पांनी तोडून. अरे पिलो आतमध्ये चल की, काट टोचतात. हा चल आतमध्ये, नुसतं फिरते. जरा मामा अका ह्याचा डबा बघा, डायपरची पिशवी. ही जातो का मामा सोबत? भेंडी भरू का ह्याच्यात? आता रवीच्याच पाठीमाग लागणार. एखादा कोण माणूस घेऊन गेला का त्याच्याच पाठीमाग लागतंय. चप्पल घाला, चप्पल आणि जावा. तर हे बघा, ही घर आहे मम्मी पप्पाचा. आणि त्याच्या पुढंच ही सगळी झाडं वगैरे लावली. तिथं तुळस आहे, पण तुळसची जी वरची कुंडी असते ना ती तुटली, त्यामुळे ना मम्मीनी इथं खाली लावली तुळस इथं आहे. त्यानंतर इकडं बाथरूम आहे आणि इकडं 2 रूम आहेत. त्यानंतर इकडं किचन आहे. तर हे आमच्या लग्नाच्या वेळेस काढलं होतं, खिलारी निमगिरे शुभविवाह. 19 तारखेला आमचं लग्न झालं बघा. आता सगळं हे झालंय, कलर वगैरे निघालाय. 19/10/2021 मध्ये लग्न झालंय आमचं. इथं गणपती बाप्पा, शुभ लाभ. त्यानंतर इथं खिडक्या आहेत त्या. हे रूम आहे. बुगू इथं बसून TV बघतोय बघा. त्यानंतर ही दुसरी रूम आहे आणि इकडं किचन आहे. किचनमध्ये आता मम्मीचं स्वयंपाक वगैरे चालू आहे. ही घरचीच कारले इथे. हे बघा रूम आहे. मम्मीची मशीन आहे इथं, मम्मी ब्लाउज वगैरे शिवते. त्यानंतर इकडे चालू आहे देवपूजा. हे बघा कसं केलं. आधीच्या भाड्याने रूममध्ये राहत होते, त्यांच्या मुलांनी केलं हे सगळं. कलर कधी द्यायचा आता? कलर वगैरे द्यायचा आहे. इकडे देवपूजा चालू आहे. आणि इकडं ठिक्यातनं काय ठेवलं मम्मी? कापडे अजून भरपूर आहेत, ती काय मम्मीने अशीच ठेवलेत. आणि इकडं ब्लाऊजसाठी जे काही सामान लागतं ते सगळं ठेवलं आहे. तर हे बॉक्स ना ऑनलाईन मागवले होते, म्हणजे की व्यवस्थित ठेवता येतं. आणि आपल्याला एकदाच ही बॉक्स घेतला का मग दुसरं काय गरजच पडत नाही 10 बॉक्स काढण्याची. मग एकाच बॉक्समध्ये सगळं ठेवलं आहे. आणि इथं लेस वगैरे आहे. आणि इथं साडी पण ठेवलेत मम्मीने, साडी ड्रेस, म्हणजे की कुणाला घ्यायचं असलं तर. जास्त नाही आणलं मम्मीने. ड्रेस पण खूप छान छान आहेत बघा.
इथं सगळी ड्रेस आहेत त्या आणि इथं साड्या आहेत त्या. साड्या बऱ्यापैकी गेल्यात, फक्त ड्रेस गेले नाहीत कारण ड्रेस जास्त कोणी घेतलंच नाहीत. आणि इथं मशीन आहे. हे कोणते देव आहेत? सगळेच देव आहेत का? फॅमिली आहे बघा महादेवाची पूर्ण. कुठून आणलं होतं? MP वरून घेऊन. कार्तिकेय आहे, हे गणेशजी आहे, हे मालक पार्वती आहे, हे नंदीन, हे महादेव. मस्त आहे. त्यानंतर इकडे बघा कृष्ण हे कृष्ण भगवान आहे. ते ह्यांची कपडे चेंज करता ना? रोज कपडे चेंज करायचे, आंघोळ घालणार. मम्मी कृष्ण भगवानजींना रोज आंघोळ घालते आणि त्यांची रोज कपडे चेंज करतात. त्यानंतर इकडे पण देव ठेवलेत. पेंड आहे महादेवाची आणि ही दरेबा आहे ना, वरती लक्ष्मी आणि गणपती. गणपतीसाठी रेशनिंग एक्स्ट्रा दिलेला आहे. गरा दिलेला आहे 1 किलो. 1 किलो गरा आहे, 1 किलोची पिशवी आहे, 1 हरभऱ्याची डाळ आहे 1 किलो आणि 1 किलो साखर आहे. चांगलं दिलंय की मग. गणपती स्पेशल आहे का? गरा दिलाय. आपल्याला मिळत नाही, दिवाळी आता आपण हो का? ह्याच्यात काय? ह्याच्यात गहू येतो. गहू साफ केलेला नसतात का? खड आहे ह्याच्यात. थोडं असतं घाण. तेलाची पिशवी कोणती? सोयाबीनचं. हो का? सोयाबीन ऑइल चांगली की मग. तांदूळ चांगला आहे. हा तांदूळ चांगलं इथं. इडली हीसाठी, इडली डोसासाठी. गव्हात थोडीशी घाण आहे बरं का. एवढं सगळं आलंय बघा रास्तांमध्ये. त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला ना मी खूप दिवसातून सायकल चालवली. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कॉमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा.